नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. सध्या लग्नसराई जवळजवळ संपल्यात जमा आहे. मे महिना अर्ध्याच्या वर झालेला आहे आणि मध्येच धोंड्याचा महिना सुरू झाला आहे. त्याच्यामुळं त्यात काही सुविरिकी जुळवणं किंवा लग्न करणं असे प्रकार नसतात म्हणे परंपरेप्रमाणे. तर यावर्षीसुद्धा अनेक मुलांचे बाप ज्यांना आशा असेल की यावेळी तरी माझ्या मुलाचे 2चे 4 होतील, परंतु काहींचा योग आला, काहींचा आला नाही. आमच्या तरुणपणी असं असायचं की मुलींची लग्न होत नव्हती. असंख्य उंबरटे झिजवावे लागायचे आणि तो मुलांच्या बापाने आयटीत यायचं, मुलानं आयटीत यायचं, मुलगी नापसंत करायची. जुनी म्हणे प्रत्येकाचा दिवस येतं, प्रत्येकाचा एक दिवस असतो. तसे आता मुलींचे दिवस आलेत. आणि खरंच आहे, मी हा अनुभव घेतला आहे. आम्ही ज्यावेळेस तरुण होतोच ना, त्यावेळेस मला 6 बहिणी आणि तेवढ्यांचे लग्न करायचे. मी कुटुंबामध्ये मोठा असल्यामुळं तुम्हाला सांगतो, एवढा परेशान होत होतो ठिकाण पाहत असताना. आपली परिस्थिती कशी असो, परंतु समोरच्याच्या अपेक्षा एवढ्या मोठ्या असायच्या आणि अत्यंत कवडीमोल अशी आपली किंमत की त्याला आपल्याकडं पाहायलासुद्धा घंटा लागायचा. म्हणजे एवढी आहे. आणि आज काळ कसा बदलला आहे बघा. आज मुलींचे वडील म्हणजे कर्माची फळं जे मिळतात, जे म्हणतात ना, ते असे. ते काय म्हणायलो मी, तर मी ते अनुभवलं आहे. मी अनुभवलं आहे. माझ्या त्यावेळेस लहान्या बहिणीचे 4 बहिणीचे लग्न केले मी. त्यावेळेस काय काय अनुभव आले माझे मलाच माहिती. एवढे मुलं आणि मुलांचे बाप आणि मुलाकडले आयटीत यायचे. वा, काय तो रा असायचा म्हणताल त्यावेळेस. आणि आज काळ बदलला आहे आणि आज मुली शोधण्यामध्ये तरुण पण जाऊ लागलं आहे मुलांचं. आणि एवढं जाऊ लागलं आहे की अनेक मुलं 35च्या पुढं गेलेत. बरं, सगळं असून गेलेत, नोकरी आहे, मुलगा चांगला आहे, परंतु मुलींच्या घरच्यांच्या ज्या अटी येतं त्याच्यामध्ये काही हे बसना गेलेत आणि त्याच्यामुळं मुलांचे लग्न होईना झाले. आता याच्यावर दोन्ही बाजूनं विचार होणं आवश्यक आहे. सगळाच दोष मुलाकडच्याला देऊन आता जमणार नाही, कारण त्याचे परिणामसुद्धा वेगळे होऊ लागलेत की काही गोष्टी वेळच्या वेळी होणं अत्यंत आवश्यक आहे. लग्न जर तुम्ही उशिरा करताल, मुलाचा असो की मुलीचा असो, बाकीचे पुढचे कार्यक्रम सगळेच उशिरा होणार ना. लेकरच तुम्हाला जर 40 नंतर झाले तर ते लेकरं मोठे कधी व्हायचे, त्यांचं शिक्षण कधी व्हायचं, त्यांची जिम्मेदारी तुम्ही कधी घ्यायची. त्याच्यामुळं आता मुलींच्या वडिलांनीसुद्धा विचार करायला पाहिजे, काही अटी शिथिल करायला पाहिजेत आणि लवकर कसं वेळेवर लग्न होईल दोघांचंही हा विचार करायला पाहिजे. तर आजची ही माझी कविता या विषयावर मी केलेली आहे, की ज्याला प्रसिद्धी दिलेली आहे दैनिक दिव्य लोकप्रभानं. ती ऐकूया की यंदासुद्धा काहींचे स्वप्न अधुरेच, या शीर्षकाखाली हे काव्य केलेलं आहे मी. ऐकूया. लग्नसराई संपत आली तरी काहींचा मेळ लागेना झाला आहे. लग्नसराई संपत आली तरी काहींचा मेळ लागेना झाला आहे आणि खुशामत केली तरी पोरीचा बाप पहिल्यासारखं वागणं झाला आहे. मुलाला सरकारी नोकरी असूनही थोडी तरी शेती असावी म्हणायले. अटी बघा कशा आहेत ते. मुलाला सरकारी नोकरी पाहिजे आणि असल तर शेतीसुद्धा पाहिजे बरं का. ते करीत नसला तरी हरकत नाही, परंतु शेती पाहिजे. मुलगा सरकारी नोकरी असूनही थोडी तरी शेती असावी म्हणायलेत आणि दोन्ही अटीत जर बसलंच योगायोगानं तर सासू नणंद नसावी म्हणायलेत. बघा अटी, फक्त पोरगत पाहिजे. प्रत्येक गावात 10-20 पोरं वय उलटूनही मुंजे फिरायलेत आणि 100त एखादं लग्न जमलंच तर मुलाचे बापच खर्च करायलेत. वास्तव हे. प्रत्येक गावात 10-20 पोरं वय उलटूनही मुंजे फिरायलेत आणि 100त एखादं लग्न जमलंच तर मुलाचे बापच खर्च करायलेत. काहींनी पटकन उरकावं म्हटलं तर फिकिरीत नवीन वाढवा झाला आहे.
काहींनी पटकन उरकावं म्हटलं तर सध्या फिक्रीत नवीन वाढवा झालाय आणि दुष्काळात पेरावा म्हटल्यासारखं धोंड्याचा महिना आडवा आलाय. मुलगी उपवर झाली त्यापेक्षा मुलाचीच काळजी वाटू लागली. मुलगी उपवर झाली त्यापेक्षा मुलाचीच काळजी वाटत आहे आणि आज करू उद्या करू म्हणता म्हणता पोरग 40 गाठीत आहे. किमान या वर्षात तरी नियतीचे गरजवंतावर उपकार व्हावेत. शेवटच्या ओळी, किमान या वर्षी तरी नियतीचे गरजवंतावर उपकार व्हावेत आणि सगळे योगायोग जुळून येऊन लवकर 2चे 4 व्हावेत. एवढीच इच्छा. धन्यवाद.